दुर्गम भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी शिवसेनेचा पुढाकार। युवा नेते प्रताप पाटील यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांची ग्रामीण रुग्णालयाला भेट। डायलिसिस युनिट आणि नवीन इमारतीची मागणी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे। चंदगड तालुक्यातील नागरिकांना दर्जेदार आणि वेळेवर आरोग्य सेवा मिळावी या उद्देशाने शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी चंदगड ग्रामीण रुग्णालयाची पाहणी केली। या भेटीदरम्यान आरोग्य सेवांचा विस्तार, पायाभूत सुविधा तसेच रुग्णांच्या अडचणी यांचा सखोल आढावा घेण्यात आला। या पाहणीसाठी शिवसेना चंदगडचे युवा नेते प्रताप पाटील, तालुका प्रमुख कल्लाप्पा निवगिरे, माजी नगरसेवक बाळासाहेब हळदणकर, शिवसैनिक बाबू नेसरकर तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते। पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयातील बेड क्षमता, वैद्यकीय उपकरणे, औषध साठा तसेच डॉक्टर आणि परिचारिका यांची संख्या याबाबत सविस्तर माहिती घेतली। वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन विभाग, मातृशिशु सेवा आणि नवीन इमारतीच्या बांधकामाच्या प्रस्तावावरही चर्चा झाली। युवा नेते प्रताप पाटील म्हणाले, ग्रामीण भागात आरोग्य सेवा मजबूत होणं ही काळाची गरज आहे। चंदगडसारख्या दुर्गम भागातील लोकांना जिल्ह्याबाहेर न जाता तेथेच सर्व सुविधा मिळाल्या पाहिजेत। त्यासाठी आम्ही शासन आणि आरोग्य विभागाशी सातत्याने पाठपुरावा करत आहोत। त्यांनी पुढे सांगितले, चंदगड ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस युनिट तातडीने सुरू करण्यात यावे अशी मागणी मी महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांच्याकडे केली आहे। तालुका प्रमुख कल्लाप्पा निवगिरे यांनीही कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदाची तातडीने भरती करावी आणि अत्याधुनिक तपासणी उपकरणांची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी केली। त्यांनी स्पष्ट सांगितले की सामान्य नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न हा राजकारणाच्या पलीकडचा आहे। रुग्णालयाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करणे अत्यावश्यक आहे। या पाहणीवेळी स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त करत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या या पुढाकाराचे स्वागत केले। रुग्णालय प्रशासनाशी विविध सेवांच्या उन्नतीबाबत सविस्तर चर्चा झाली। या भेटीमुळे चंदगड ग्रामीण रुग्णालयाच्या विकासाला नवी गती मिळेल आणि ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होण्याच्या दिशेने ठोस पावले उचलली जातील अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।